इचलकरंजी महानगरपालिका परिवहन समितीच्या सभापती सौ अरुणा प्रमोद बचाटे वहिनी यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आपल्या नेतृत्वातून इचलकरंजी शहराच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला नवी दिशा, वेग आणि विकासाची नवी ओळख लाभो। उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि जनसेवेच्या प्रत्येक कार्यात निरंतर यश लाभावे हीच सदिच्छा शुभेच्छुक युवा ग्रुप व प्रमोद बचाटे मित्र परिवार इचलकरंजी। राष्ट्रपुरुष स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने इचलकरंजीचे आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या माध्यमातून या शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाची संकल्पना शिवप्रभूंच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं चर्चेत आली। त्या दिवशी छत्रपती शिवप्रभूंचा सन्मान करायच्या दिवशीच नगराध्यक्ष अलकाताई स्वामी आणि आमदार सुरेशराव हळवणकर यांनी दोघांनी त्या दिवशी या ठिकाणी मला आणि संबंधित सर्व शिवभक्तांना सांगितलं की आपण इचलकरंजी वासियांना या परिसराचं सुशोभीकरण करून एक नवीन या परिसराची सुशोभीकरणाची संकल्पना आणि आनंद सगळ्या शिवभक्तांना देऊया। आणि त्याच दिवशी त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली, म्हणजे अख्ख्या इचलकरंजीकरांनी ह्या शिवतीर्थाची सुशोभीकरणाची संकल्पना माझ्यावर दिली। त्यानंतर 4 दिवसात खासदार धैर्यशील माने साहेब, आमदार हळवणकर साहेब आणि नगराध्यक्षा अलकाताई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इचलकरंजीतल्या सर्व नगरसेवक आणि सन्माननीय लोकांना सोबत घेऊन या कामाचा शुभारंभ करण्यात आला। लगेचच उपनगराध्यक्ष आवळेताई, भाऊसाहेब आवळेंच्या मिसेस यांनी सभागृहामध्ये या कामाला चालना दिली। 3 कोटी रुपयाचं बजेट आदरणीय जांभळे साहेबांच्या आणि नितीन जांभळे साहेबांच्या नेतृत्वाखाली सभागृहानं ते मान्य केलं आणि त्यामुळे या कामाला चालना मिळाली, कामाची सुरुवात झाली आणि हा पहिल्या टप्प्यातला परिसर जवळजवळ 2.25 कोटी रुपयामध्ये पूर्णत्वाकडे गेला। उर्वरित दुसऱ्या टप्प्यातलं काम आहे ते आपण आत्ता करणार आहोत। तरी देखील या सुशोभीकरणाचा जो कालावधी होता तो कालावधी पहिल्या टप्प्यातला संपला आहे आणि दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करायसाठी थोडा उशीर होतोय।